एरवीचे द्या. घ्या. मगापासून एवढी कानी कपाळी ओरडते पण काय 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 अहो एवढी बोंबलते मी म्हणजे तुम्ही म्हणजे सगळं मुसळ केरात. पण तू केर कुठे काढलायस अजून? मोलकरीण म्हणून आणलाय का तुम्ही मला इथे? तुला एवढंही मोल द्यायची इच्छा नाहीये माझी. नसते एकेकाची ऐपत, वाईट वाटून घेऊ नका. नाही मी काय घ्यायचं ते घेईन, तुझं काय काम आहे ते सांग. मगापासून भेंड्याच खेळते ना मी. ओके मग काय अक्षर आलंय माझ्यावर? फ. ओ फ. माझ्यावर आलंय. मग गा ना. गाणं नाही, रड गाणं गाणार आहे. माझ्या फुटक्या नशिबाचा फ, त्याचं रड गाणं. हे बघ, आपण गाण्याच्या भेंड्या खेळतोय का कोड्याच्या? नीट काय ते सांग. जाऊ दे ना. तुम्ही खूप बदललाय. मी बदललोय? हो. आधी नुसतं माझ्या श्वासाच्या आवाजावरनं तुम्हाला ओळखता यायचं की माझं काहीतरी बिनसलंय. होतच तुझ्यावर माझं तेवढंच नाही. हो ना. आणि आता मी ढसा ढसा रडते तरी ढिम्म तुमच्या लक्षात येत नाही. माझं सोडा, आपल्या घरात काय बदल झालाय ते सांगा बघू. सोपं आहे, आपली मोलकरीण बदलली. तेवढं बरं बारीक लक्ष आहे तुमचं. हा, आज एक दिवस मोलकर्णीने सुट्टी घेतली आणि बदलीची बाई पाठवली तर तिच्यावर बरं बारीक लक्ष तुमचं. काहीतरी बोलू नकोस. ही बेल वाजवली तर कोणीतरी दुसऱ्या बाईने दार उघडलं. आधी मला वाटलं घर बदललं, नंतर वाटलं बायको बदलली, काय? नंतर कळलं की मोलकरीण बदलली म्हणून. तिच्यावर बरं बारीक लक्ष. एवढं लक्ष माझ्यावर दिलं असतं तर मगापासून मी काहीतरी मागते तुमच्याकडे. ठीक आहे, देतो तुला 200 रुपये. त्यात तुला काय घ्यायचं ते घेऊन टाक. काय घेऊ? म्हणजे तांब्याचा पिंपा घे, चांदीची समई घे, सोन्याचं नाणं घे. सोन्याचं नाणं? सोन्याचं नाणं ठेवायचा बॉक्स येईल त्याच्यात. ठीक आहे, मग बॉक्स घे. काय बोलताय हो तुम्ही? हा, माझे ना आता पेशन्स संपलेत. ठीक आहे, मग माझ्याकडून काय घ्यायचंय तुला? निरोप. मला कोणालाही निरोप द्यायचा नाही. पण मला द्यायचंय ना. कोणाला निरोप द्यायचा? तुम्हाला. हो. घरातलं रेशन संपलंय, दळण संपलंय, टाकीतलं पाणी संपलंय, गॅस संपलाय. उद्यापासून मोलकरीण येणार नाही. अरे बापरे, मग मी काय करायचं? काय म्हणजे मग आपण काय करायचं? हा, नाही नाही नाही, जे काय करायचं ते तुम्हीच करायचंय. कारण मी चालले माहेरी, ते पण 2 महिन्यासाठी. आणि त्या 2 महिन्यात तुमच्यात काही बदल झाला तर ठीक आहे, नाहीतर अखेरचा हा निरोप समजा.